सन्माननीय अध्यक्ष महोदय, मला माहित आहे की हा प्रश्न खाजगी बसेस ज्या आहेत त्या पार्सल वाहतूक करतात या संदर्भातला प्रश्न आहे, मला पूर्णपणे कल्पना आहे। परंतु मंत्री महोदय, आपल्याला माहित आहे की कोकणामध्ये गणपती आणि शिमगा हे दोन मोठे सण आणि या सणांकरता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्यांची सोय पण करावी लागते, मोठ्या प्रमाणामध्ये रेल्वे सोडाव्या लागतात, एसटीच्या गाड्या वगैरे आपण सोडता। त्याच पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये ह्या खाजगी बसेस देखील सुटतात। परंतु झाले असं की माझा जो गुहागर तालुका आहे, मतदारसंघ आहे, त्या गुहागर तालुक्याला कुठेही रेल्वे कनेक्टिव्हिटी नाही, त्याला रेल्वेची सोय अजिबात नाही, एअरपोर्टचा प्रश्नच नाही, एसटीच्या गाड्या कमी असल्यामुळे खाजगी गाड्यांशिवाय त्यांना जाण्याचा पर्याय नाही। आणि म्हणून त्यावेळेला हे खाजगी बसवाले प्रचंड प्रमाणामध्ये या लोकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे घेतात, हे आपल्याही कानावर आहे। आणि मग त्यावेळेला बोंबाबोंब होते म्हणून आपण काही आदेश सोडतो, काही कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, पण तोपर्यंत बुकिंग झालेलंच असतं। आता लवकरच गणपती येईल, आहे अजून वेळ, परंतु त्या निमित्तानं आपण ही जी पिळवणूक लोकांची होते किंवा भाविकांची होते किंवा कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांची होते ती होऊ नये याकरता आपण वेळीच दखल घ्याल का? अध्यक्ष महोदय, सन्माननीय भास्कर जाधव ज्या गुहागर मतदारसंघामध्ये किंवा कोकणाविषयी बोलतात, मी 15 दिवसापूर्वीच पूर्ण कोकणच्या सगळ्या एसटी स्टँडवर जाऊन त्याची पाहणी केली। जवळजवळ 2 दिवसामध्ये मी 14 एसटी स्टँडवर जाऊन पाहणी केली आणि वस्तुस्थिती काय त्या परिसराची त्याची जेव्हा चाचपणी केली त्यावेळेस ही वस्तुस्थिती निदर्शनास भास्कर जाधव साहेबांनी माझं स्वागतही त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। परंतु हा प्रश्न त्यावेळेस यायचा ज्यावेळेस एसटीकडे बसेस कमी होत्या। मला अभिमानानं असं सांगायचं आहे की ह्या गेल्या वर्षभरामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमच्या अजितदादा उपमुख्यमंत्री असताना माझ्या एसटी महामंडळासाठी त्यांनी जवळजवळ 3,000 ते 3,500 कोटी रुपयाची तरतूद केली फक्त नवीन बसेस घेण्यासाठी। आणि आता आम्ही 8,300 बसेस घेतलेल्या आहेत। आपल्याला कल्पना आहे की आपल्याही मतदारसंघातल्या सगळ्या एसटी स्थानकामध्ये आम्ही नवीन बसेस दिलेल्या आहेत। आणि तुमच्या माहिती करता सांगतो, तुम्ही बसेस मागून थकाल पण मी देऊन थकणार नाही अशी परिस्थिती आमच्या एसटी महामंडळाची आम्ही केलेली आहे। त्यामुळे खाजगी बसेसवर नियंत्रण आणण्याचं काम सुद्धा भविष्यामध्ये आम्हाला करावं लागेल। पण ज्या ज्या ठिकाणी जास्त एसटीच्या बसेसची गरज असेल तुम्ही मला मागणी करा, ती मागणी पुढल्या 3 महिन्यामध्ये म्हणजे गणपतीच्या आत पूर्ण करण्याची जबाबदारी मी घेतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।